लाइफ इंडिया टीव्ही न्यूज। साईनाथ महाराज की जय। जय घोलकऱ्या। गावदेवी माते की जय। साई सेवक प्रतिष्ठान व भिवंडी आगरी महोत्सव सोनाळे यांच्या वतीनं आषाढी वारी 2026 चे भव्य आयोजन। सोनाळे गावचे माजी सरपंच विशुभाऊ म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो वारकरी पंढरपूरकडे रवाना। साई सेवक प्रतिष्ठान व भिवंडी आगरी महोत्सव सोनाळे यांच्या संयुक्त विद्यमानं सोनाळे भिवंडी ते महाड जेजुरी श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी 2026 चे अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला। साई सेवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशुभाऊ म्हात्रे यांच्या पुढाकारानं दरवर्षीप्रमाणे यंदाही या भव्य वारीचे आयोजन करण्यात आले असून शेकडो वारकरी विठुरायाच्या नामघोषात श्री क्षेत्र पंढरपूरकडे बसमधून रवाना झाले। वारीच्या प्रारंभी भाविकांमध्ये भक्तिमय उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। विठ्ठल नामाचा जयघोष करत वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाले। यावेळी समाजसेवक निलेश गोपीनाथ पाटील यांच्या माध्यमातून सर्व वारकरी व भाविकांसाठी फराळाचे वाटप करण्यात आले। या सेवाभावी उपक्रमाचे उपस्थितांनी मनापासून स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले। साई सेवक प्रतिष्ठान व भिवंडी आगरी महोत्सवाचे अध्यक्ष विशुभाऊ म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी राबवण्यात येणारी ही आषाढी वारी समाजात भक्ती, सेवा आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारी ठरत असून त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून भरभरून कौतुक होत आहे। विठ्ठल भक्तांच्या सहभागामुळे यंदाची आषाढी वारीही भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात प्रारंभ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। रामकृष्ण हरी। गेली 15 वर्षापासून साई प्रतिष्ठान आणि आगरी महोत्सव यांच्या वतीने माननीय विशुभाऊ माजी सरपंच सोनाळे गेली 15 वर्षापासून जवळजवळ 2 बस जवळ 100-125 लोक व इतर काही गाड्या घेऊन प्रत्येक वर्षी एकदम सगळ्या लोकांना सोयी जोडीला घेऊन आणि तिथे पंढरपूरला सगळ्यांची एकदम चांगल्या प्रकारे व्यवस्था करत असतात। तसेच तेथील पुन्हा पंढरपूरला जाऊन आता झेंडा घेऊन तिथे पंढरपूरला सगळ्या लोकांना घेऊन ते दिंडी काढत असतात व सर्वांना तिथला वारीचा आनंद लुटण्याचा एक त्यांच्यामार्फत मोठा उपक्रम प्रत्येक वर्षी सालाबादप्रमाणे चालू आहे। पूर्ण गाव त्यांच्या सोबत आहे। पूर्ण गावातील संपूर्ण गावातील सोनाळ्यातील मंडळी भाविक असतील काही इतर लोक देखील या दिंडीत सहभागी होऊन भाऊच्या सोबत सतत असतात आणि एक आपल्या आयुष्यात स्वतःची एक वारी घडावी या हिशोबात ते प्रत्येक वर्षी आषाढी वारीला सोनाळ्यातील सर्व लोकांना घेऊन जात असतात। हो, सुरुवातीला आम्ही सोनाळ्याहून ज्यावेळेस निघतो तिथून पहिला गणपतीचं दर्शन महाड येथे घेत असतो व तिथे नाश्ता वगैरे करून पुन्हा पुढील प्रवासासाठी पंढरपूरकडे रवाना होत असतो। अशा पद्धतीने हा प्रवास सतत चालू असतो। व्यवस्था अतिशय चांगली असते। तिथेशी एक बिल्डिंग घेऊन येथील सर्व भाविकांना राहण्याची एकदम उत्तम सोय असते। सर्वांना सकाळचा नाश्ता, चहा पाणी, दुपारचे जेवण, उपवासाच्या दिवशी संपूर्ण उपवासाचा फराळ हा भाऊ करत असतात। पांडुरंगाकडे एकच मागणी आहे, हा सर्व आमच्या भाविकांचा प्रवास सुखाचा आणि आनंदाचा हो ही पांडुरंगाचरणी प्रार्थना व तिथे जाऊन आम्हाला पांडुरंगाचं दर्शन व्हावं ही आमची भावना आहे।